मारते हुए बल्लेबाज, एक रन चुराइए, एक रन से खाता खोलता हुआ बंदरावती कालेर की टीम। पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी। फलंदाजासाठी योगेश येतोय। आता शॉर्ट चेंडू, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक खाली, बघूया झेल संपादन करतो का नाही। यस, इट इज गॉन। पहिला आद्रा बसतोय बंदरामूर्ती काल्हेर या संघाला। पहिला हादरा बसतोय बंदरावती काल्हेर या संघाला। योगेश बाद होतोय, लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे प्लीज। पहिला हादरा बसलेला काल्हेर या संघाला अवघ्या 1 धावांवर। तर नवीन फलंदाज जातोय बाल्या, बघूया काय करतोय आपल्या संघासाठी। समोर असणारे गोलंदाज हेमंत एक चांगली कामगिरी करतोय। आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 चेंडू 1 विकेट सुद्धा घेतलेला आणि 1 धाव दिलेली आहे। पुढे सज्ज होतोय फलंदाज राजन, बघूया कशा प्रकारे खेळतोय हा चेंडू। हॉर्पिक चेंडू, चेंडूला लाभ करतो, लाभपेट फटका, चेंडू जातोय वरून मिड विकेटच्या वरून जातोय चेंडू 6 धावांसाठी। वंदना डीजे हो दे मधुर संगीत। 40+ चे सामना आहेत प्लीज। ओल्ड इज गोल्ड। तर 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 7। पुन्हा सज्ज होते गोलंदाज हेमंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी। राजन याला ब्लॉकहोल चेंडू जोरात मारला, चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होते। एकच पटरीवर दोन्ही रेल्वे पाहताना दिसतोय, आत्महत्या करतोय फलंदाज। धावच्या स्वरूपाने दुसरा हादरा बसतोय बंदरावरती काल्हेर या संघाला। दुसरा हादरा बसतोय काल्हेर या संघाला। खरोखरच क्रिकेटमध्ये एस नो वेट समीकरण कुठेतरी दिसत नाहीये, त्याचा परिणाम एक गडी बाद होतोय धावतच्या रूपानं। दुसरा हादरा बसतोय काल्हेर या संघाला। त्यांची जागा भरून काढत नवीन फलंदाज येतोय संतोष, बघूया संतोष हा फलंदाज कशा प्रकारे आपल्या सामन्यामध्ये रंग भरणार, आपल्या संघाला कशा प्रकारे योगदान देतो ते पाहायचंय। पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज हेमंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी। राजेन याला शॉर्ट चेंडू, चुंबन घेतोय एष्टी रक्षकाच्या कडे, झेल जातोय आणि कुठल्या प्रकारचं चुकी करत नाही एष्टी रक्षक। पुन्हा एकदा हादरा बसतोय बंदरावरती काल्हेर या संघाला। राजन बाद होतोय। कुठेतरी मागे जातोय बंदरावरती काल्हेर हा संघ, कारण 2 गडी बाद झालेले आहेत। आता मात्र फलंदाजासाठी आलेला आहे फलंदाज, एक जबरदस्त चुस्त फलंदाज, खूपच अनुभव आहे। हे मन पुन्हा सज्ज होतं, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय संतोष। शॉर्ट चेंडू पूल करतोय, वाईट लॉंगनच्या दिशेकडे रवानतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथं होत नाहीये। चेंडू जातोय सीमा पार आर पार चौकार।
तर मित्रांनो एक षटकाचा खेळ मला तर वाटते समाप्त झालेला आहे. एक षटकामध्ये जरा धावसंख्या आपण नजर टाकली तर धावसंख्या झाली ती 11 धावा इथं झालेत आणि गडी बाद झालेले आहेत ते 3. राजन बाद झालेला आहे, योगेश बाद झाले आणि बाल्या हा सुद्धा बाद झाले. 3 गडी बाद झाले आहेत. दोस्तों एक ओवर का खेल यहाँ पर खत्म हुआ है और एक ओवर के बदौलत जो रन यहाँ पर निकाले हैं 11 रन हो चुके और 3 विकेट भी यहाँ पर खोए हुए. काफी अच्छा है यहाँ पर प्रदर्शन करते हुए दोनों टीम. आप देख रहे हैं दोस्तों काफी अच्छी यहाँ पर लाइव टेलीकास्ट चल रही है प्रिंस मूवीज के द्वारा. काफी अच्छी लाइव टेलीकास्ट दिखा रहे हैं. तो दोस्तों पहला ओवर खत्म हुआ है, दूसरी ओवर करने के लिए तैयार हो रहे हैं गेंदबाज मोहन. देखते हैं मोहन किस तरह से गेंदबाजी करेंगे. सामने रहेंगे पनामा कैप पहनते हुए काफी बड़े बल्लेबाज अरविंद की ओर में सबसे ज्यादा नजर रहेगी. जॉन्टी निकनेम जॉन्टी नेम दिया है उनका. पहले गेंद हल्के हाथों से खेला है, खुद यहाँ पर पकड़ पाते गेंद को लेकिन सीधी निकल चुकी गेंद जा रही है सिली मिडॉन की तरफ. 1 रन चुराया यहाँ पर. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 12 रन हो चुके हैं. बड़े बल्लेबाज को सेट होने के लिए टाइम लगता है, वैसे ही बड़े बल्लेबाज है अरविंद. फुल टॉस गेंद स्वंग करते हुए गेंद को खेल दिया है मिड विकेट के दिशा में. 1 रन चुराई, दूसरे रन का प्रयास यहाँ पर करते हुए दोनों बल्लेबाज ने निकाले. यहाँ पर 2 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 14 रन हो चुके. 14 धावा इथं झालेल्या आहेत. 2 धावाने पूर्ण करतायत फलंदाज संतोष. चांगली कामगिरी करतोय. आता मात्र पुन्हा सज्ज होतोय मोहन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फलंदाज असणारे संतोष बघूया कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतोय. वेलकम 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 या क्रीडानगरात प्रतापजी पाटील यांचं आगमन झालेलं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू टाकला होता. डिफेन्स शॉट खेळतोय चेंडू स्वतःच्या पॉवर कलेक्ट करतोय गोलंदाज. कुठल्याही प्रकारची धाव देत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होतं हायटेड मॅन मोहन. स्टेप आउट झालेला फसवा चेंडू होता आणि कडा लागते, चुंबन लागते. आणखी एक हादरा बसतोय. बंदऱ्यावरती काढलेल्या या संघाला बाद होतोय गडी संतोष. मित्र खूपच चांगली क्रीडानगरी तुम्ही पाहतात. समोर जर आपण पाहिलं तर एक काल्हेर गाव तुम्हाला दिसत आहे आणि आपल्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर बंदऱ्या मारुतीचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला आपण पाहिलं तर टिवरांची झाडं तुम्हाला पाहताना दिसतात आणि मागे आपण बघितलं तर एक उल्हास नदी इथं दिसत आहे. एक जबरदस्त ही क्रीडानगरी पाहतात तुम्ही मित्रांनो. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज मोहन. तर शॉट चेंडू होतात, पडल्यानंतर थोडीशी उंची घेतोय. पंच करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. नवीन फलंदाज आलेला आहे चेतन. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली ती 14. आता मात्र एक लाभ करतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि झेल सोडतोय मेघनाथ. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बघा काय होतंय. ओल्ड इज गोल्ड. अरविंद म्हणतोय काय हे तू मी तुझ्या समोर आलेलो होतो मात्र 2च धावा तू काढतोय. 3 धावा झाल्या पाहिजेत असं काहीतरी म्हणताना दिसतोय. आता मात्र काय मंत्र देताना दिसतोय अरविंद. जॉन्टी रोड्स निकनेम अरविंद याला ठेवलेला आहे. बघूया नावाप्रमाणे कामगिरी करतोय की नाही ते पाहायचं आहे. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांवर मोबाईल धावसंख्या झाली ती 16 म्हणजे 8च्या सरासरीने ही धावा जमवत आहे बंदऱ्या मारुती काढलेला संघ. मित्रांनो तुम्ही पाहताय 40+ हा सामना तुम्ही पाहताय. एक जबरदस्त सामना इथं होणार आहे मित्रांनो. कुठं जाऊ नका कारण 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांचा जर विचार केला तर 4 गडी बाद आणि 16 धावा ह्या तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत. आमचे एडिटर माझ्या सोबत आहेत. चांगली रूपरेषा इथे दाखवतात. चांगलं प्रिन्स न्यूजच्या द्वारे चांगलं लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातं.
पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय प्रिन्स म्युझिकचे प्रोप्रायटर रवी गुलवी यांना. चला स्पीडअप करायचं आहे, वेले अभावी सहकार्य करायचं आहे. दोस्तों शाम को सूरज है ना वो डोंगरी को मिलने के लिए उतावला होता है. चेंडू हुक करण्याच्या नादात थोडासा फटका बसतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती पण धावसंख्या झाली ती 17. बघूया या क्रिकेटच्या अशुभ क्रिकेटचा जो खेळ आहे तो 17 हा आकडा अशुभ मानला जातो. कुठल्या संघाला खतरा होतो, कुठल्या प्रकारचा खतरा होत नाही, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव रोखू शकत नाही. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 18. आता मात्र चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू जातोय. चांगला वेगवान इथं चेंडू टाकला होता दिनेश यांनी. 3 चेंडू इथं हाताळलेले आहेत, 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेत. चांगली गोलंदाजी इथं म्हणावी लागेल गोलंदाज दिनेश याची. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज अरविंद. आता मात्र जोरात मारले, हुक केलाय चेंडूला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण केले दोन्ही फलंदाज. बापरे, त्याच्या पोटात दुखतं की काय असं वाटलं, कारण बाबा बाबा असं म्हटलं, कारण 2 धावा इथं केलेल्या आहेत. मित्रांनो 40+ ची सामना आहे. दिनेश पुन्हा सज्ज होतोय. आता जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. दिनेश पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र जोरात मारलेला चेंडू कार्पेटच्या स्वरूपात जातोय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करून दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. ओहो, रनबीटिंग विकेट म्हणावे लागेल. बघा मित्रांनो, एक जबरदस्त असा खेळ करून दाखवतात 40+ हे खिलाडू. कोण कहता है कि हम में अब जोश नहीं है, कोण कहता है कि हम में अब होश नहीं है. गावदेवी अंजूर संघाचे कर्णधार आणि निंबवली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. गावदेवी अंजूर संघाचे कर्णधार आणि निंबवली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच टॉस करणार आहोत आपण. मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जी झालेली आहे ती 22 धावा झालेल्या आहेत. तर खूपच चांगला इथं खेळ करताना दिसत आहेत दोन्ही संघाचे खेळाडू, चांगली कामगिरी करत आहेत. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक टाकणं सज्ज होतोय. मुंडरा एंड करून रामचंद्र बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. समोर असणारे फलंदाज चेतन. स्टेप आउट केलेला मागचा गुडघा टेकलेला आहे जमिनीवर. एक धाव पूर्ण करत दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करता. एक्स्ट्रा थ्रो म्हटलं तरी वागत ठरणार नाहीये. खूपच एक शॉर्ट रन, पंचांचा एक इशारा आलेला आहे. 1 रन शॉर्ट काढलेली आहे. 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 24 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. येस, फलंदाजांना सूचना असेल, आपली जी बॅट आहे ती पूर्ण आपण क्रीज मध्ये पोहोचवायची. क्रीजला क्रॉस करायचं आहे. पुढे सज्ज होतोय रामचंद्र. पुढचा चेंडू टाकणं, समोर असणार अरविंद. हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय, कव्हर ड्राईव्ह करतोय. एक धाव पूर्ण करतो, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करताना अरविंद आणि चेतन हे दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. तर 2 षटकांच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 26. मला तरी वाटतं अरविंद हा फलंदाज मला तरी वाटतं सेंचुरी पूर्ण करणार आहे इथे. नाबाद सेंचुरी पूर्ण करणार आहे. पुन्हा सज्ज होतोय
गोलंदाज रामचंद्र ब्लॉकमध्ये टाकला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. स्लिम मिड ऑफच्या दिशेकडे रवाना होतोय स्वतः रामचंद्र. चेंडूला कलेक्ट करतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 27. गोलंदाज जर आपण पाहिला तर 56 पार केलेली आहे त्यांनी. चांगला चेंडू होता. हवेत आहे. स्वतः गोलंदाज खाली येतोय. नो मॅन स्लँडिंग होतोय. एक धाव पूर्ण करतो. पुन्हा एकदा दुसरी धावाचा मागणी केलेली आहे आणि 2 धावा इथं पूर्ण केलेत. उमर 55 और दिल अंजूर 55. संघाचे कर्णधार आणि निंबवली संघाचे कर्णधार. चला आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. चला दोन्ही संघांना विनंती करतोय त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आई वजश्री निंबवली आणि अंजूर. फुलटो चेंडू सोंग करतोय. चेंडूला स्क्वेअरलेगच्या दिशेकडे रवाना होतोय. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि बाद होते फलंदाज चेतन. मान्यवर कक्षामध्ये मी विशालजी पाटील वाघविलगावचे सन्माननीय उद्योगपती, त्यानंतर शरदजी पाटील उद्योगपती काल्हेर, त्यानंतर वासुदेवची म्हात्रे उद्योगपती काल्हेर, या सर्वांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये ही शेवटची टॉस करण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांचा सामना असेल. खोदून काढलाय चेंडूला. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. क्लिअर करतोय एरिया. चेंडू जातोय सीमा पार. आर पार चौकार. धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या होतय ती 43 आणि टार्गेट असणारे 35. सॉरी पंच, आपण लवकरात लवकर सामना सुरू करण्याचा इशारा द्यायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा सामन्याची आपण टॉस करत आहोत. धन्यवाद. प्रमोद पाटील दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या जोडीला आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी थोडक्यात आपण टॉसचा हा कार्यक्रम शेवटी उरकणार आहोत. विशालजी पाटील वाघविलगावचे सन्माननीय उद्योगपती, शरदजी पाटील, त्यानंतर वासुदेवजी म्हात्रे, हे सर्व पाहुणे या ठिकाणी येत आहेत. सर्वांचं मी टॉस बॉक्समध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. यस, प्रतापजी पाटील आहेत. टॉस होत आहे टीम निंबवली आणि टीम अंजूर या दोन संघामध्ये. आई जोगेश्वरी निंबवली, गावदेवी अंजूर. छापा असं म्हणे गावदेवी अंजूर संघाचं. यस, आणि काटा निंबवली संघाने टॉस जिंकलेले. पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जा. अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी मनोगत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळचं वातावरण आहे. आम्हाला असं वाटलं होतं की टॉस जिंकल्यानंतर टॉस जो संघ जिंकेल तो फलंदाजी करेल, मात्र तुम्ही हा निर्णय काय घेतलेला आहे? चेसिंग करू, कमीत कमी धावा ठेवाने. अतिशय जबरदस्त फलंदाजी राजाच्या माध्यमातून आपण बघितली. ह्या सामन्यात तशीच अपेक्षा आहे. हो, नक्कीच. कसं वाटलं या मैदानामध्ये खेळताना? खूप चांगलं मस्त ग्राउंड आहे, खेळायला मजा येते. येस, आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक करलात. नाणेफेक जर जिंकली असती तर मला वाटते प्रथम फलंदाजी केली असती. फिल्डिंगच घेणार होतो आता क्षेत्ररक्षण. फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. येस, मात्र प्रथम फलंदाजी करायची. हो, प्रथम फलंदाजी करायची आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. येस, आणि कुठले असे फलंदाज असतील जे या संध्याकाळच्या वातावरणामध्ये चांगली कामगिरी करू शकतात? मुकेश आहे, कुणाल आहे, जितू आहे, आकाश आहे. मागच्या मॅचमध्ये संकेतने चांगली कामगिरी केली. सुनील दादा आहे. यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल. खूप टफमध्ये दिसतो तुमचा संघ, कारण कालच वाघविलला इथे रनरअप ठरला होता आणि रनरअप ठरल्यानंतर इथे या स्पर्धेच्या माध्यमातून कसा दबाव झेलण्याचा प्रयत्न केला? प्रेक्षकांचे जे स्वप्न होते, प्रेक्षकांची जो पाठिंबा होता, तो झेलण्यासाठी किती अडचणी आल्या? काय नाही, आम्ही आमचं नॅचरल गेम खेळू. थोडासा कॉन्फिडन्स वाढला आहे. काल आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला होता. थोडंसं हार्ड लक
की फायनल नाही जिंकू शकलो. ही टुर्नामेंट आम्ही जिंकण्याचा खूपच प्रयत्न करू. येस, आपल्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी निंबवली आणि अंजूर या दोन संघामध्ये नाणेफेक झालेले. निंबवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि अंजूर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक प्रमोद पाटील उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. तर 34 धावा इथं केले आहेत भद्रावती काल्हेर या संघाने 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे श्रीकृष्ण कोलशेत या संघासमोर. बलेटेस फलंदाज इथं आलेले आहेत. समोर असणारे प्रकाश आणि मेघा. पहिला चेंडू एक हेलिकॉप्टर डिलिव्हरी केली होती. सहमत नाही पंच. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येतो पंच तानाजी पाटील यांच्याकडून. चांगला चेंडू. एक जबरदस्त झेल संपादन करतोय. जॉन्टी रोड्स का म्हणतात त्याला, त्याचं जागतं उदाहरण इथं देताना दिसतोय. अरविंद एक जबरदस्त झेल घेतलाय आणि पहिला हादरा बसतो श्रीकृष्ण कोलशेत या संघाला. हो, जबरदस्त झेल इथं संपादन केलेलं आहे जॉन्टी रोड्स म्हणजेच अरविंद यांनी. करण कुमार अँड कंपनी यांचे प्रोप्रायटर सचिन अर्जुन पाटील यांच्याकडून छोटी सेनची बाटली या झेलाबद्दल तुम्हाला देण्यात येणार आहे. टाळ्या वाजवून स्वागत करायचं, कारण जबरदस्त झेल घेतला होता त्यांनी. पहिला हादरा बसलाय श्रीकृष्ण कोलशेत या संघाला. तर पुन्हा एक नवीन फलंदाज येतोय. हायटेड मॅन लेफ्ट हँडेड बल्लेबाज. एक जबरदस्त या एरियातील आणि चला घाई करायची आहे प्लीज, घाई करा. हा शेवटचा सामना नाही, अजून एक रेग्युलरचा सामना खेळवायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल अंजूर आणि निंबवली या दोन संघामध्ये. अनुभवी हा फलंदाज आहे मोहन. बघूया कशा पद्धतीने खेळतो ते पाहायचं आहे. पुन्हा तयार गोलंदाज होतोय संतोष. बघूया कशा प्रकारे हा चेंडू टाकल. चांगला चेंडू होता, फसवा चेंडू होता. कुठेतरी गोलंदाजामध्ये थोडासा बदल केले होता. एक चांगला चेंडू हाताळला होता. फसवा चेंडू ज्याला आपण म्हणतो तो चेंडू हाताळला होता आणि हा फलंदाज फसलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लाईनमध्ये पुढचा चेंडू संतोष. आता मात्र शॉर्ट चेंडू टाकला होता पुलकर. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय लॉंग क्षेत्रामध्ये जॉन्टी रोड्स उर्फ अरविंद. छोटी शेंटची बाटली त्यांच्या खिशात आलेली आहे. त्यांचं बक्षीस हा तयार झालेला आहे. खरोखरच सेंटचा जर आपण विचार केला तर वर्षाव झालेला आहे, कारण हॅट्रिकसाठी एक मोठी सेंटची बाटली, जर चौकारांची हॅट्रिक असो या षटकारांची हॅट्रिक असो या विकेटची हॅट्रिक असो तर मोठी सेंटची बाटली देण्यात येणार आहे. पुन्हा सज्ज होतोय संतोष. एक पाऊल पुढे टाकला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस केला होता. एक फसवा चेंडू टाकला होता. धीमी गतीने चेंडू हातोलतोय. निर्धाव चेंडू जातोय. 34 धावा झालेत. 35 धावाचं टार्गेट ठेवलेलं आहे. संतोष पुन्हा सज्ज होतोय. और पिच चेंडू, चेंडूला लाभ करतोय. लाभ फटका, चेंडू जातोय षटकारासाठी. ती गरजच नव्हती. फक्त फ्रंटफुटवर येऊन टायमिंग सेट करायचा होता. अगदी पुढ्यात चेंडू फेकला होता. मी तर म्हणेन खराब चेंडू, ओव्हरपिच चेंडू, शेवटचा चेंडू. खरोखरच ओव्हरपिच चेंडू हा टाकला होता. एक जबरदस्त मजबूत खाण्याच्या आधारे एक जोर लावला होता. टायमिंग शिरा हा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय वाईटिश लॉंगनच्या वरून षटकारासाठी. खरोखरच मित्रांनो म्हणतात की ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं, त्याचा एक उदाहरण इथं मेघनाथ घरत यांनी दिलेलं आहे. म्हणून कोण कहता है की अम्मे अब होश नहीं है, कौन कहता है कि अम्मे जोश नहीं है. दोस्तों 40 की उम्र ही हुई है, बूढ़े अब तक हुए नहीं है. प्रताप पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा एक हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
आता चांगला चेंडू होता, चेंडू पंच करतो स्लिमी डाऊन, त्याच्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव बाद इथं होतोय, गडी बाद होतोय, हायटेड मॅन मोहन इथं बाद होतोय, दुसरा हादरा बसतोय श्रीकृष्ण कोळशेत या संघाला. तर एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. षटकाचा विचार केला तर 8 धावा इथे दिल्या आहेत. तर पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर मोहन यांनी 11 धावा दिल्या होत्या. मात्र इथं कुठेतरी संयमी खेळ करताना संतोष यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि फक्त 8 धावा देऊन 2 विकेट इथं प्राप्त केलेला आहे. प्रकाश आणि मोहन हे 2 गडी बाद झालेले आहेत. मेघा आणि प्रवीण कशा प्रकारे खेळतात ते पाहायचं आहे. बघा प्रमोद पाटील, या षटकामध्ये एक खराब चेंडू आपण बघितला. तो खराब चेंडू जर सोडला तर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. जर तरला महत्त्व नसते, मात्र तो षटकार नसता तर आतापर्यंत 2च धावा असत्या धावफलकावर. मुंडोरा एंड करून गोलंदाजी सुरुवात केली जाते. अगदी टशन भरा हा सामना आहे, कारण दोन्ही संघांनी एकामेकाला चॅलेंज केलेलं आहे आणि ह्या सामन्यात जो विजय संघ होईल त्या संघाला रुबाबदार बोकड राजन पाटील यांच्याकडून दिला जाईल. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितली दोन्ही फलंदाजांकडून. 40+ क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो, एक गोष्ट महत्त्वाची असते, विकेटमध्ये जेवढं फास्ट तुम्ही धावाल तेवढं तुमचं क्रिकेट सुधारत असतं आणि इथे तेच पाहायला मिळतं आपल्याला. अगदी दमखमचा खेळ आहे क्रिकेट आणि दमखम खास करून फलंदाजीमध्ये दाखवायला लागतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नव्हता. मिळेल 1 धाव. 37 धावांचं लक्ष आहे. 36 धावांचं लक्ष आहे. 34 धावा झालेले आहेत. 35 धावांचं आव्हान आहे. तर टार्गेट 35 धावांचं आहे. आइए सभी हिंदी भाषिकों का यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ इस ग्राउंड पर. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. अजिबात स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे फलंदाजांना, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. दुसरं षटक मार्ग असते. वेलकम मधुकरजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते काल्हेर, आपल्या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. अजून शेवटचा सामना या ठिकाणी सुरू व्हायचा आहे. चला घाई करा. हो, फक्त डिफेन्स केलेला आहे. अतिशय जंटल पुश पाहू शकतो आपण. 1 धाव पूर्ण केलेली आहे. खेळपट्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. धावसंख्या संदीप पाटील धावफलकावर किती लागलेली आहे? 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 35 धावा करायच्या आहेत, म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता. सज्ज होतोय गोलंदाज मुंडुरा एंड कडून. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेल्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावा होतील त्या 15. दुसरं षटक मार्ग असते. आपण पाहतात प्रदर्शनीय सामना, 40+ प्रदर्शनीय सामना श्रीकृष्ण कोळशेत आणि बंदरामारुती काल्हेर या 2 संघामध्ये. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. 2 षटकं जी झाली प्रमोद पाटील, दोन्ही षटकामध्ये अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली.
या खेळपट्टीवर सराव भरपूर आहे, या मैदानात सराव भरपूर आहे आणि त्याचाच फायदा बंद्रा मारुती कालेर संघाच्या या खेळाडूंनी घेतलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर स्वागत आणि सन्मानाकडे. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. खरोखरच एक जबरदस्त इव्हेंट, जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय मित्रांनो. बंद्रा मारुती काल्हेर अजित स्वर्गीय मितेश चषक 2021 मध्ये सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे. मित्रांनो, एक आपल्या या स्पर्धेला सदिष्ट भेट देण्यासाठी आपले पाहुणे आलेले आहेत. मी विनंती करतोय राकेश यांना तुमच्या शुभ हस्ते इथं पाहुणे आलेले आहेत. विशालजी पाटील समाजसेवक वाघवील यांचं मान सन्मान करायचं आहे. विशाल पाटील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर मी विनंती करतो राकेश यांना तुमच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह Yes, या स्पर्धेची ठाणे- आठवण. ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये अनेक वेळा त्यांनी अनेक संघांना स्पॉन्सर केलेले आहे. असे वाघविल गावचे उद्योगपती विशाल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण केला. तसेच आपल्या या काल्हेगावचे समाजसेवक वासुदेवजी म्हात्रे हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. मी राकेश यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून. अजून एक पाहुणे इथं आलेले आहेत. समाजसेवक काल्हेर गावाचे शरदजी पाटील हे सुद्धा इथं आलेले आहेत. मी राकेश यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. ओ टू ज्ञानेश्वर चिकणे. दरम्यान वाईट चेंडूची फेक केलेली आहे. एका धावेने धावसंख्या 16वर पोहोचलेली आहे. सुरेख फटका, चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जातोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. थोडासा टाइम घेतला होता, नजर ठेवली होती चेंडूला. सचिन तेंडुलकरच्या अंदाजानं हा चेंडूला खिलून करतो. दोन्ही क्षेत्ररक्षक दरारमधून चेंडू फरार होतं 4 धावांसाठी. यस, चांगली गाडी दुरुस्त करायची असेल तर चांगला मेकॅनिक हवा असतो आणि फलंदाजी करताना तुम्हाला चांगली फलंदाजी करायची असेल तर टेक्निक अतिशय महत्त्वाची असते आणि ती टेक्निक आपण बघितली. जबरदस्त मनगटी फटका, अतिशय तंत्रशुद्ध फटका मारला पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. ओहो, खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये गेला. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली, ती 21 वर पोहोचली. 35 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कुठेही आक्रस्ताळेपणा केलेला नाही आहे. अगदी प्रोफेशनल खेळ दाखवलेला आहे श्रीकृष्ण कोलशेत संघाने. आमचं नाव ठाणे परिसरामध्ये का आदराने घेतलं जातं, का आम्हाला चांगला संघ ओळखला जातोय याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय फलंदाजीमध्ये देताना. अतिशय प्रोफेशनल क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. फलंदाजी खास करून केली जात आहे श्रीकृष्ण कोलशेत या संघाकडून. 40+ क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो. ओहो, यावेळी मात्र पाहायचं आहे चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हो, क्या बात आहे. कडक शॉट असं म्हटलं तरी वावड ठरणार नाही. ओव्हर पिच चेंडू दिला होता आणि त्या ओव्हर पिच चेंडूला एक जबरदस्त फटका मारून चेंडूला पाठवून देतोय फलंदाज मेघातून सफर करताना दिसतोय 6 धावांसाठी. इथे जर नौका संघ असता तर खरोखरच अंधाधुंदी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला असता. मात्र हे 2 फलंदाज बघा, आधी सिंगल डबल्स केले, त्यानंतर एक खराब चेंडू भेटला आणि त्याच्यावरच षटकार खेचला. पुन्हा एकदा त्याच दिशेने. यावेळी मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली 29. अजूनही 6 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 6 धावा. इथून चमत्कार करावा लागेल बंद्रा मारुती काल्हेर संघाला. बंद्रा मारुतीचा आशीर्वाद तर आहेच, मात्र चमत्काराची अपेक्षा आहे. हो, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 30 आणि 6 चेंडू 5 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा आपण जाऊया मित्रांनो स्वागत समारंभाकडे. आमच्या या स्पर्धेची सदस्य भेट देण्यासाठी इथे पाहुणे आलेले आहेत. मी विनंती करतोय राकेश यांना की तुमच्या शुभ हस्ते आमच्या काल्हेरगावचे समाजसेवक मधुकरजी पाटील इथं उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो राकेश यांना तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. पंच, आपण सामना लगेच सुरू करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बंद्रा मारुती काल्हेर संघ.
तसेच त्यांच्यासोबत खरोखर ज्यांनी विकेट हॅट्रिकसाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी, तरी अजून चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे, ते पाहुणे इथं आलेले आहेत. प्रतापजी पाटील समाजसेवक कालेगावतील, त्यांना मी विनंती करतो राकेश पाटील यांना त्यांचं सुद्धा मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. जाऊया आपण या सामन्याकडे. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक. तर जाऊया आता मित्रांनो, 6 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 5 धावा, अजून एक बक्षीस इथं लावलं जातं. जर गोलंदाजांनी ही ओव्हर काढली, हा सामना जिंकून तिला बंदरामती काढलेल्या या संघाला, तर 500 रुपये पारितोषिक इथं देण्यात येणार आहे. तर बघूया, हा बघा बोकड इथं आलेला आहे. बघूया कोण हा बोकड घेऊन जाणार आहे. तर 6 चेंडू 5 धावा. समोर असणारे फलंदाज प्रवीण एक जबरदस्त कामगिरी करतोय. स्टेप आउट केलाय, हवेत चेंडू आहे. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज. स्ट्राईक मिळते मेघनाथ याला. 1 धाव इथं कमी झालेली आहे. हा सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. एक जबरदस्त तंत्रशुद्धीचा हा फलंदाज मेघनाथ, एक भरपूर अनुभव असलेला फलंदाज आहे. एकेरी धाव, दुहेरी धाव आणि ओव्हरपिच चेंडू जर आला की एक मोठा फटका मारण्यात समर्थ ठरलेला आहे हा फलंदाज मेघनाथ. सज्ज होते गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी मेघा याला. चांगला चेंडू कट करतोय, पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. किती झाल्यात हे महत्वाचे नाही, आता धावा किती राहिल्यात त्या महत्वाच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. राजेन पाटील यांनी जर झेल घेतला तर सचिन अर्जुन पाटील यांच्याकडून छोटे सेंटची बाटली देण्यात येणार आहे. आकाश चांगला चेंडू होता, चेंडू जातोय सेकंड स्लिप मध्ये जातोय. तर आता मात्र बघूया, 3 चेंडू शेष आणि 2 धावांची गरज. हा जर सामना समान झाला तर ज्ञानेश्वर चिकणे, येस, सामना जर टाय झाला तर बकरा कापून देण्यात येईल. मित्रांनो डेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा सज्ज होते गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट करतो, हवेत चेंडू आहे. बघा काय होते, वरून जातोय चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि हा सामना विजयी संपादन करतोय श्रीकृष्ण कोळशेत हा संघ. बोकड तुमच्या बाजूने बघत हसत आहे की चाललो मी कोळशेतला चाललो. मला तरी वाटतं हा बोकड मला वाटतं खाडीतून घेऊन जाणार आहेत. अरविंद पाटील एक जबरदस्त झेल घेतला होता. तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच इथे देण्यात येणार आहे मेघनाथ. यस, मेघनाथ घरत तसेच जगदीशजी घरत. मी विनंती करतोय तुम्ही सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि मेघनाथ घरत हा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी झालेल्या 25 धावा केल्या आहेत आपल्या संघासाठी. एक